गाईज शुभ संध्याकाळ गाईज. हे माझं शेत आहे. हे भावाने ह्याच्यामध्ये सोयाबीन केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये खूप सारं गवत आहे. आमच्या इकडं त्याला तण बोलतात. हे तणाने अक्षरशः रान भरलेलं आहे मित्रांनो. हे बघा, बघू शकता. हे बघा, हे असं दिसतंय. खुरपायच्या आधी हे असं दिसतंय आणि खुरपल्यानंतर हे बघा गाईज असं दिसतंय. तर मी गावी आलो आहे सुट्टीसाठी आणि त्याला मदत म्हणून मी रोज येत आहे. हे खुरपं आहे पहा गाईज. तर येऊन थोडं थोडं आम्ही काढतोय आणि काढल्यानंतर बघा हे गाईज किती स्वच्छ दिसतंय आणि काढल्यामुळं पिकाला जोर येईल. आता ॲक्च्युली ह्याला फुलं पण आलेली आहेत, बघू शकता गाईज. ही फुलं आहेत आणि त्याला शेंगा पण लागायला चालू होईल आता. हे सोयाबीन आहे गाईज. हे बघा, याची फुलं असतात, याची कळ्या फुलं, आणि त्याला शेंगा लागतात. त्याच्यानंतर हे सोयाबीन काढलं जातं आणि ते मशीनमध्ये हे करून मळून घेतलं जातं आणि ते गोडाऊनला विकलं जातं. तर हे सगळं जे तण आहे, गवत, हे सगळं साफ करायचं आहे आम्हाला. 2-3 दिवस लागतील अजून आणि मग सोयाबीनला थोडं बरं वाटेल आणि त्याची वाढ होईल चांगली आणि उत्पन्न भेटेल, थोडेफार पैसे भेटतील त्याच्यातून. कारण नांगरट, कुळवणी, बी लागवड आणि मेहनत म्हणजे डुबलनी, खुरपणी, हे सगळा खर्च जाऊन किती पैसे राहतात हातामध्ये ते पण बघावं लागेल. पाऊस येतोय जातोय, तर उघडीप असेल तेव्हा आम्ही येतो आणि हे काढतो. अजून एवढं शिल्लक आहे गाईज. हे पूर्ण असं तण खूप आहे याच्यामध्ये. आता हे आम्हाला इथं टॉनिक लागवड मारायची होती पण पैसे नसल्यामुळे आता तर आम्ही मारलेलं नाही. टॉनिक आहे याच्यावरतीच, बघू आता किती उतारा पडतोय. टॉनिक वगैरे मारलं तर भरपूर पीक उत्पादन देतं, पण आम्ही नाही मारलेलं सध्या ह्या वर्षी. बघू आता पुढच्या पिकाला टॉनिक लागवड मारायचं आहे. ठीक आहे गाईज. तुम्हाला काही क्वेश्चन विचारायचं असेल तर मला कमेंट करा गाईज, आणि व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून सांगा. थँक्यू गाईज.